जी आज कशाची रेसिपी दाखवणार आहे? मी ही रव्याची मुरमुरा मठरी मसालेदार दाखवणार आहे। त्यासाठी मी हा रवा घेतला, त्यामध्ये थोडं तिखट घालून घेते, हळद, मीठ आणि हा ओवा हा क्रश करून घेते त्यामध्ये, आणि थोडं तेल घालते थोडंसं, आणि याला आता पाणी घालून भिजवून घे। याला आता घट्ट भिजवून घेते। ह्या रव्याला झालेला आहे। आता याला रेस्ट करायला 15 मिनिट ठेवते। म्हणजे आता रेस्ट करायला ठेवला होता रवा, छान आता मुरलेला आहे। आता याला छान चोळून घेते आणि मठरी लाटते। हा गोळा केलेला आहे। आता याला पातळ पातळ पोळीसारखं लाटून घेते। आता हे मी याची पोळी लाटून घेतली, अशी पातळ पोळी लाटायची, आणि त्याला आता काट्याची चमच्याने थोडे असे होल करून घेते। आता याला होल पाडून झालेले आहे। आता मी या झाकणाने कापून पूर्ण याच्या पुऱ्या कापून घेते। हे लाटून झालेले आहे मटरी, याला टोचे मारून घेतले। आता हे थोडं बेसन घेतलं, बेसनमध्ये थोडं तिखट, हळद आणि मीठ टाकून भिजवून घेते। त्यामध्ये थोडं हे आमचूर पावडर आणि थोडी साखर घालून घ्यायची। आता ह्या मठरीला हा मसाला लावून घ्यायचा। झालेला आहे। आता ही मठरी सोडून घेते मी। या मठऱ्या मुरमुऱ्याच्या केलेल्या आहे, त्यावर आता हे सगळं टाकते। शेव टाकून घेते, यावर थोडे कांदा घालून घेते, थोडी कोथिंबीर घालते, आणि त्यावर हे गोड दही घालून घेते। जर ही माझी मठरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा,